पाणी टंचाई ज्या ठिकाणी समस्या असेल त्या ठिकाणी ती तात्काळ सोडवली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आहे। ते संभाजीनगरात बोलत होते। पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेशही दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे। पाण्याच्या प्रश्नावरनं संजय राऊतांनी भाजपावर जोरदार टीका केली। पाणी प्रश्नावर सरकार गंभीर नाही, टँकर माफिया भाजपाला अर्थपुरवठा करतात असा आरोप राऊतांनी केला। तर कोण संजय राऊत असं म्हणताय असं फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय। इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये आदिवासी भागामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। पाण्याचं दुर्भिक्ष असल्याने महिलांना 2 ते 3 किलोमीटर अंतर जाऊन पाणी आणावं लागते। जलजीवन मिशन सारख्या योजना सुरू केल्या, मात्र त्या योजना फक्त कागदावरच मर्यादित राहिलेल्या आहेत। कारेगावच्या पारधी महिला जीव धोक्यात घालून भर उन्हात हंडाभर पाण्यासाठी पायपीट करतात। खोल विहिरीमध्ये जीव धोक्यात घालून त्या पाणी भरतायत। या संघर्षातून मिळणारं पाणी सुद्धा दूषित असतं, त्यामुळे आजाराचा विळखाही कायम आहे। त्यामुळे या कारेगावच्या पारधी समाजाची पाणी समस्या प्रशासन आणि सरकार सोडवणार की नाही असा प्रश्न ग्रामस्थ विचारतायत। शहाद्यामध्ये पालिकेच्या वतीने 3 दिवसाआड होणारा पाणी पुरवठ्यामध्ये नागरिकांची मोठी गैरसोय होते। या परिसरात पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणी पुरवठा करण्यात आलाय, मात्र पाणी पिवळसर रंगाचं असल्याने नागरिकांनी शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी पालिकेकडे केलेली आहे।